3 दिवसांपासून बेपत्ता होती। पोलीस आणि नातेवाईक सर्वत्र शोध घेत होते। ती सापडली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। नमस्कार, मी कविता। जालना जिल्ह्यातील खादगाव येथे एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे। 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 21 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आज विहिरीत आढळून आला आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मृत महिलेचं नाव आहे सानिया साजिद शेख, वय 21, राहणार चंदनझिरा, जालना। ती 2 नोव्हेंबरपासून बेपत्ता होती। तिचा पती शेख साजिद यानेच चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। 3 दिवसांच्या शोधानंतर बुधवारी म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी तिचा मृतदेह खादगाव येथील त्यांच्या शेतातील विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आणि पंचनामा करून जालना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। डॉक्टरांनी तपासून सानियाला मृत घोषित केलं। या घटनेची माहिती मिळताच मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली आणि गंभीर आरोप केले। नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार सानियाला तिचा पती, सासरे आणि दीर गेल्या काही महिन्यांपासून त्रास देत होते। त्यांनी माहेरहून 50,000 रुपये आण असा दबाव टाकला होता। पैसे न दिल्याने तिला सतत मारहाण आणि छळ सहन करावा लागत होता, असा त्यांचा आरोप आहे। दरम्यान चंदनझिरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितलं की या प्रकरणात सखोल तपास सुरू असून जे कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात येईल। सध्या सानियाच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय, आत्महत्या की खून, हे अजून स्पष्ट झालेलं नाही। मात्र या घटनेने खादगाव आणि परिसर हादरला आहे। एका तरुण विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, तिच्या कुटुंबियांचा आक्रोश आणि पोलिसांचा तपास आता निर्णायक टप्प्यावर आहे। या प्रकरणात सत्य काय हे पुढील तपासातूनच स्पष्ट होणार आहे। तुमची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।